नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या गावातील गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज मी निघालो होतो पाचोरा खानदेश या ठिकाणी, कारण त्या ठिकाणी लग्न होतं निंबोरी या गावी. तर मी अजिंठा घाटातून निघालो. तुम्ही बघू शकत असाल, हा अजिंठा घाट 3 ते 4 किलोमीटर असलेला घाट. आता मला खाली उतरायचं आहे. चला तर मग घाट बघूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल हे अजिंठा लेणी आणि या ठिकाणी गाड्या पार्किंगला लावल्या जात्या. या ठिकाणावर आपल्याला बस आणि त्या बसमध्ये बसून आपल्याला डोंगराच्या मागे लेणी आहे बरं का. हे तुम्ही बघू शकत असाल अजिंठा लेणी. तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकत असाल, मी आता घाटाच्या खाली आलेलो आहे. आणि घाटाच्या खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अजिंठा लेणी पाहायला मिळते. त्या ठिकाणाहून आपल्याला पार्किंग गाड्या लावायला मिळतात आणि पार्किंग गाड्या लावल्यानंतर थोडं पुढे जावं लागतं आणि बसमध्ये बसले की आपल्याला लेणी भेटली त्या गाड्या. मित्रांनो, या ठिकाणी मी आत्ताच गाडीत पेट्रोल टाकलेलं आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकत असाल, हा पेट्रोल पंप. हे पाठीमागे बघू शकत असाल, एक पौर गाव आहे बरं का. समोर तुम्हाला हा रस्ता दिसतोय ना, हवे जळगाव आणि संभाजीनगरला जात असतो. आणि आपण जो टर्न मारलेला आहे तो कोयगाव या शहराकडे जातो. आणि आता आपण तिकडे निघालेलो आहे. मित्रांनो, ऊन खूप होतं, टेम्परेचर खूप वाढलेलं आहे. खानदेशमध्ये मी आलेलो आणि या ठिकाणी ऊन लागत असल्यामुळं एका थंड हवेच्या ठिकाणी झाडाखाली मी थांबलेलो आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकत असाल, गाड्या ये जा करताय, कारण गाड्यामध्ये ऊन लागत नाही, एसी चालू असते. आणि आपण तर काही हेल्मेट घालून गाडीवर खानदेशमध्ये आलेलो आहे. पाचोरा या ठिकाणी जायचं लग्न असल्यामुळं आपण त्या ठिकाणी निघालेलो. तर मित्रांनो, मी या ठिकाणी थांबलेलो आहे. ऊन खूप लागत होतं आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकत असाल, भैरोबा महाराज हे छोटंसं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. ऊन खूप आहे सावली म्हणून या ठिकाणी थांबलेलो आहे. आता गॉगल घालू, हेल्मेट घालू आणि पुन्हा ह्या दिशेने निघू, कारण मी. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकत असाल, छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐश्वर्याचा पुतळा चंदुर्णी या ठिकाणी पाहायला मिळतो. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो करत जा आणि खाली रेड नावाचं सबस्क्राईब नावाचं बटन आणि ऑल नावाचं बटन आहे, त्याच्यावर क्लिक नक्की करा.